हनुमान मंदिराला रेल्वेनं दिलेल्या नोटिशीवरनं राजकारण तापलंय। हे मंदिर हटवण्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षानं विरोध केलाय। आदित्य ठाकरेंनी काल या हनुमान मंदिरात जाऊन आरती केली आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता ठाकरेंच्या पक्षानं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गाची वाट धरली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेने पुन्हा हिंदुत्वाकडे वळण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। त्याला निमित्त ठरलंय दादरमधल्या हनुमान मंदिराला रेल्वेकडून आलेली नोटीस। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाला निशाण्यावरती घेतलंय। 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले, मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आधी भाजपाचे किरीट सोमय्या हनुमानाच्या चरणी लीन झाले। तिकडे रेल्वे प्रशासनानंही मंदिर समितीला दिलेली नोटीस रद्द केली। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मंदिराचा मुद्दा बनवू पाहणाऱ्या ठाकरेंच्या आंदोलनातली हवा काढून घेत जोरदार हल्ला चढवला। अब महापालिका चुनाव देखकर अगर कोई राजकीय नेता पुनः हनुमान जी की शरण में आना चाहता है, ईश्वर उनको सद्बुद्धि दे। हनुमान मंदिराच्या मुद्द्याचं निमित्त करत शिवसेना पुन्हा हिंदुत्वाकडे वळली आहे का आणि हे हिंदुत्व ठाकरेंना आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राजकीय संजीवनी देणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल। तर दादरमधलं हनुमान मंदिर हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनानं काढलेल्या नोटिशीनंतर ठाकरेंच्या पक्षानं याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती आणि यावरून राजकारण तापलेलं असतानाच रेल्वेनं या नोटिशीला स्थगिती दिली आहे। तरचं 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर हटवण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावली होती। यावरून राजकारण चांगलंच तापलेलं होतं। या मंदिराला आलेल्या नोटिसीवरून राजकारण तापलेलं असतानाच भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि किरीट सोमय्या यांनी या हनुमान मंदिरात जाऊन आरती केली। या मंदिराला मिळालेल्या नोटिसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। काल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी ही नोटीस मागे घेतली। आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे। आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता, काही नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता, नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता। त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ। रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून नोटिसीला स्थगिती देण्यात आलेली आहे। हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असं मंगलप्रभात लोढांनी सांगितलंय। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे। यादीत प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर दिला जाणार आहे। नागपुरातील राजभवनातल्या लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडेल, तर एकूण 40 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील। तर नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांमध्ये धाकधूक आहे, कारण अद्यापही काही आमदारांना शपथविधीसाठी फोन केले नसल्यामुळे आमदारांची घालमेल सुरू आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात सुरुवात होतीये। पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या फडणवीसांसोबतच महायुती आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। मात्र उद्यापासून सत्ताधाऱ्यांची नाही तर विरोधकांचीच परीक्षा सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात महाविकास आघाडीकडनं ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। दुपारी 12 वाजता नागपूर शहरातल्या महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली निघेल। मेडिकल चौकातल्या राजापक्षा मैदानावरती जाहीर सभेत रूपांतरण होऊन समारोप होईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी झिरवळ यांना फोन केल्याची माहिती मिळाली आहे। भाजपनं संभाव्य 16 मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली आहे। 16 जणांच्या नावाला दिल्लीतनं ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतीक्षा आहे। दिल्लीतनं ग्रीन सिग्नल येताच मुख्यमंत्र्यांकडून निरोप दिला जाईल। अर्जुन खोतकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीने विरोध केलाय। दरम्यान मला मंत्रिमंडळात घेणं हा एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे, बाकी कोणाला काय वाटतं याकडे मी लक्ष देत नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला नवी मुंबईतल्या खारघरमध्ये येणार आहेत। इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान मोदी हजेरी लावतील। आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी अहिल्यानगरच्या निर्जणेश्वर इथल्या महादेव मंदिर आणि लोणीचं ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी विखे पाटलांच्या हस्ते म्हसोबा महाराजांच्या मानाच्या काठीचं विधिवत पूजन करून यात्रोत्सवाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे दौऱ्यादरम्यान आपले काका बाळासाहेब फडणवीस आणि काकू रेखा फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट दिली, तसंच कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतलं। ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी या मागणीसाठी नालासोपारा इथे
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशा घोषणा देत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.